ते गाव आता माझं नाही असं समज. असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे असा घसा कोरडा करून काही बी परिणाम होणार नाही माझ्यावर. स्वार्थी आहात तुम्ही. हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला. या बसा. इथे काहीतरी विचित्र आहे. तानाजी काकांच्या तोंडून नक्कीच दुसरंच कोणीतरी बोलतोय. इंगाजी तुम्ही? हा तुमची मदत करायला आलोय. मधराज लय संतापल्यात. ते तुमचा छळ करायला इकडे येतीलच. त्याच्या आधी हे घ्या. कवडी तुळजाईची कवडी आहे. तुम्हाला बी समध्या त्रासातनं हीच वाचवल. इंगाजी तू खरंच आम्हाला मदत करायला आला? तू मधराजाचा माणूस असून पण. जनक बाबा त्याच्या आश्रयाला गेलो ते नाईलाजानं. खर तर म्या बी देवी आईचाच भक्त आहे तुमच्यासारखा. हा आता तुमच्या एवढं धाडस माझ्यात नाही. एवढंच लई वर्ष गुलामगिरीत काढलीत. पाक पाठीचा कणा मोडूस तवर. आता कुणासमोर मान वर करून बोलू बी शकत नाही. खर तर माझ्यासारख्या माणसाची जगण्याची लायकीच नाही. तरी पण मेंगाजी तुमच्या मनाची अवस्था आम्हाला कळती आहे. पण तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. वाईट माणसात राहून मन निर्मळ ठेवायला लई मोठं धाडस लागतं. आता भक्त प्रल्हादच बघा ना. तो असुरांच्या राज्यात होता पण तरी बी देवाची भक्ती करत होता. त्याच्यामुळे समध्यांचा छळ थांबला. आता तुम्ही आम्हाला ही कवडी दिली आहे ना व, ही कवडीच आम्हाला आणि समध्या गावकऱ्यांना या छळापासून वाचवेल. हाय राजा हाय राजा. मी नाही येऊ शकत. काय बी झालं तरी हे ठिकाण मी सोडून जाणार नाही. काय आहे काय त्या गावात? एकदम भिकारडं गाव आहे. त्या गावातले लोक अजूनही जास्त भंपक आणि भिकारडे आहेत. मी त्या गावात राहावं अशी त्या गावातल्या लोकांची लायकी सुद्धा नाही. धनाजी काका असे कधीच नव्हते. इथे काहीतरी विचित्र आहे. पण नक्की काय आहे ते डोळ्यांना दिसत नाहीये. ते शोधून काढावंच लागेल. महादेव, तुम्ही योग विद्येचे गुरु आहात. तुमच्याकडून मी ही विद्या शिकते. याच विद्येचा वापर करून या जागेचं सत्य शोधून काढण्यासाठी मला मदत करा. अरे बापरे, हे काय पाहते मी? या जागेचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. भयंकर आहे. खूप म्हणजे खूपच भयंकर. तू इथं आलीस, आमच्या संग राहिलीस, लय भारी वाटलं. पण आता कधी परत भेटायचं नशिबात आहे कुणास ठाऊक. ठीक आहे, आमच्याकडून एक छोटीशी भेट. आणि सावकाश जा, लांबचा प्रवास. काका, तुम्ही पण तुमच्या गावात परत यावं असं मला अजूनही वाटतंय. तुम्ही पुन्हा विचार करा. नाही पोरी, आता मी त्या गावात येणार नाही. इथं मी सुखात आहे. ठीक आहे, नका येऊ. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. त्याच्यानंतर मग तुमचं मत बदलत असेल तर बघा. तू काही बी दाखव पोरी, मला काही बी फरक पडणार नाही.
कुठं आहेत त्या जनक आणि त्याची बायको? कुठं आहेत माझे नवीन गुलाम? कुठं आहेत? मदराजाचा फटका आता नाही सुटका. काय जनक भाऊ, सापडले का नाही माझ्या तावडीत? गेले काही दिवस तुमचा आवाज जरा जास्तच वाढला होता. तुमचा आणि तुमच्या त्या लेकीच. कुठे आहे ती? कुठे आहे तुमची आगाऊ लेक? प्राण गेला तरी मी तुला ते सांगणार नाही. असं मग तुझे प्राण जातील याची व्यवस्थित व्यवस्था मी करतो. मी तुमच्या पाया पडते, यांचा असा छळ नका करू. तुमचा असा छळ करणारे मी की फक्त तुमचं गावच नाही, सगळा पृथ्वी लोक भीतीनं थराथरा कापेल. आई राजा धाव, आई राजा धाव. अहो त्यांना मारू नका. अहो नका मारू. मान वर करून माझ्याकडे बघतोयस? हा? आई राजा, बघून घेईन माझ्याच कैदेत आहेस तू. ही जगदंबा कुठे आहे हे तुझ्याकडून काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही. बघून घेईन. दुखत असेल ना वा? एवढं मारलंय. अगं काहीच दुखत नाहीये मला. अगं हे बघ, मला काय बी लागलेलं नाही. देवी आईनं वाचवलं मला. खरंच की हो, हा चिमितकारच म्हणायचा ह्यो. आई राजा, उदो उदो आई राजा. उदो उदो. हो, मधात जगदंबाला बी शोधायचं म्हणत होता. ती जर त्याला सापडली तर? इतका काळ लोटला तरी अद्याप दैत्यगुरु सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी मी शक्य तितके सायास घेतले. त्या ऊर्जेचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा हाती गवसत नाही. आम्ही आमच्या परीने शक्यतो सगळे प्रयत्न करतोय. अगदी यज्ञ करूनही पाहिला, पण शुक्राचार्य दिसले नाही. पण एक वेगळी गोष्ट मात्र जाणवली. कोणती वेगळी गोष्ट? जगदंबा चिंचपुरात गेली होती खरी, पण ती एकटी नव्हती. तिच्या पाठीशी कोणती तरी एक मोठी शक्ती होती. ती कोणती शक्ती हे आम्हालाही अजून समजलेलं नाहीये, पण शुक्राचार्यांना नाहीसं करण्यामध्ये याच शक्तीचा हात आहे हे निश्चित. मग दितिमाता, ती वेगळी शक्ती कोणती आहे याचा शोध आपण घ्यायला हवा. सर्व गुलामांच्या त्राता, भिंगार गावचे भाग्य विधाता, सर्व गावकऱ्यांचे करता धरता येत आहेत हो.
असुर नरेश, आपण एवढ्या लांब प्रवास करून गेलो, त्या धनाजीला शोधून काढलं, पण तो आपल्या सोबत आलाच नाही. सगळी मेहनत वाया गेली आपली. तुळजाई म्हणते प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपण जमिनीत पेरणी करतो, त्यातून कधी ना कधी रोप उगवतच. त्याची फळंही आपल्याला मिळतात. उशिरा मिळतील, पण मिळतात हे नक्की. भिंगार गावात बोलता बोलता कधी पोहोचलो कळलंच नाही. देवी, अहो काय हे, काय अवस्था झाली आहे ही गावाची. सगळी घरं उघडी आहेत, गावात कोणी माणूस नाही. रस्ते रिकामे, गाव रिकाम. मध्ये सगळ्या गावाला गुलाम बनवले असं दिसतंय. देवी, गावात कोणीच नाहीये. काय अवस्था झाली असेल हो सगळ्या माणसांची. तुझ्यावर सोपवलेलं कार्य ते पूर्ण करून आला असशील तर इथे थांब, नाहीतर चालता हो. तुम्हाला दिलेला शब्द मी पाळलाय असुर नरेश. सगळं गाव माझ्या कैदेत होतच. आता त्या जगदंबेचे आई वडील ही माझ्या कैदेत आहेत. मग तिच्या आई वडिलांचं मी काय करू? त्यांना इथे द्वारपाल म्हणून उभा करू का मुदपाक खाण्यात पाठवू? जगदंबा कुठं आहे? मला जगदंबा हवी आहे. तिचं काय झालं तेवढंच सांग. तिच्याच मागावर होतो मी. ती कुठे कुठे गेली याची बित्तम बातमी आहे माझ्याकडे. ज्या धनाजीला उचलून मी भिंगार गावात गेलो त्याला शोधायला गेली होती ती. त्याला बरोबर घेऊन यायचा डाव होता तिचा. महिषा ही मुलगी आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी करायला लागली आहे. अरे पण मूर्ख राज, तो कोण धनाजी की कोण, त्याच्यापर्यंत ती पोरटी पोहोचणार नाही याची व्यवस्था तू आधीच का केली नाहीस?